बॅनरचा घ्या पहिले. चला ठीक आहे. सर्वांना नमस्कार. आज आपण या दिघे आंबा गावामध्ये नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत आपण आता नुकतं प्रशिक्षण कार्यक्रम हे आपण एका ठिकाणी बसलो होतो. त्या ठिकाणी आपण नैसर्गिक शेतीचं महत्त्व, त्याचा वापर कसा करायचा, भविष्यामध्ये मातीला जिवंत करायचं आणि खर्च कमी करायचं कशा पद्धतीने करू शकतो याची सगळ्यांनी आपण माहिती घेतली. त्याच्यामधला तुम्हाला प्रमुख पहिला जो घटक आहे तो नैसर्गिक शेतीचा पहिला घटक सांगितला होता तुम्हाला, जीवामृत. ते जीवामृत आपल्या शेतामध्ये आणि आपल्या पिकासाठी कशा पद्धतीने वापरायचा हे पण तुम्हाला मी सांगितलं. तर प्रत्यक्षात कसं तयार करणार आहोत त्याच्याबद्दल आपण आता माहिती घेणार आहोत. प्रथम आपल्याला असा 200 लिटरचा एक ड्रम याला आवश्यक आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 180 लिटरपर्यंत पाणी भरायचं. 20 लिटरपर्यंत ज्या 2-3 गोष्टी त्या आपल्याला त्याच्यात टाकता येतात नंतर. तर 200 लिटरचा ड्रम, त्याच्यामध्ये 180 लिटर पाणी भरून घ्यायचं. सुरुवातीला 10 किलो आपल्याला शेण पाहिजे, बरोबर. त्याचं पाणी आपण याच्यात शेणाचं टाकलं, हे पूर्ण पहिल्याने एका याच्यात बारीक करून घ्यायचं, बरोबर. हे पूर्ण बारीक केलं तर काय होतं, 100% पाणीमध्ये ते विरघळून जाईल. म्हणजे हे वर असं येणार नाही किंवा डायरेक्ट शेण खाली बसून जाणार नाही. हे पूर्ण आपण बारीक करून घ्यायचं. 10 किलो आपण शेण साधारणतः याच्यात वापरायचं. 5 लिटर याच्यामध्ये नंतर गोमूत्र टाकायचं, बरोबर. तेव्हा हे गोमूत्र आहे 5 लिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता गूळ 2 किलो याला लागतो. तर तसाच गूळ आपण याच्यामध्ये पूर्ण पहिल्याने पाणी तयार करून घेतलं. हा गूळ आहे पूर्ण, याच्यात सगळं गुळाचं पाणी तयार करून घेतलं. गूळ टाकला असता तो डायरेक्ट खाली चालला गेला असता, तो विरघळला नसता. आता गुळाचं पाणी टाकायचं. 2 लिटर झालं. त्याच्यानंतर 2 किलो आपल्याला बेसन पाहिजे, म्हणजे डाळीचं पीठ. कोणत्याही डाळीचं चालतं, पण हरभऱ्याचं जर असलं तर उत्कृष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा मिळेल. आता त्याच्यानंतर 1 लिटर ताक आपल्याला याच्यामध्ये आवश्यक आहे, बरोबर. ताक कोणतं पाहिजे की गाईचं पासून आपल्याला मिळालेलं ताक अधिक चांगलं. बाजारातले पिशवीचं ताक वापरायचं नाही. तर ते आपल्याला साधारणतः याच्यामध्ये आपण 1 लिटर पर्यंत त्याच्यामध्ये ताक चांगल्या पद्धतीने टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर शेवटची गोष्ट महत्वाची सांगितली, काय, मूठभर जिवंत माती. नुसती माती नाही म्हटलं मी, जिवंत माती. मग ही कुठं मिळते, शेताच्या बांधावर किंवा मग एखादं झाड असेल त्याच्या खालून घ्यायची किंवा वारूळ असेल त्या ठिकाणी आणायची. ही माती जिवंत आहे. जसं 1 ग्रॅम मध्ये किती सांगितलं मी, 7 कोटी असतात. तर आता किती ग्रॅम झाली, भरपूर झाली. ही सगळं बारीक करून आपल्याला याच्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायची. या 6 वस्तू याच्यामध्ये टाकायच्या, बरोबर. आणि टाकल्यानंतर त्याला एक दांडा घ्यायचा आणि त्या दांड्याने पूर्ण आपण त्याला विरघळेल असं पूर्ण त्याला हलवून घ्यायचं, बरोबर. हे द्रावण आपल्याला कमीत कमी 10 दिवस पर्यंत ठेवायचं. किती दिवस, 10 दिवसामध्ये. दररोज सकाळी आपण उठले का त्याला असं फिरून घ्यायचे सगळं, बरोबर. हे असं फिरवलं का सगळी गोष्ट तुमची याच्यात विरघळते. दररोज सकाळी उठले का एक वेळेस त्याला पूर्ण फिरून घ्यायचं. आणि त्याला काय धोतर असेल किंवा साडी असेल ती झाकून द्यायची. पूर्ण पॅक करायचं नाही, वरून कापड, म्हणजे श्वास पण त्याला मिळाला पाहिजे. हे जीवाणू आहेत ना मध्ये, हे पूर्ण याची संख्या याची खूप प्रमाणात वाढेल. वाढल्यानंतर 10 दिवसानंतर हे पाणी तुमचं 1 नंबरचं पाणी जीवामृतचं तयार होऊन जाईल. ते तुम्ही आपल्या शेतामध्ये कसं टाकायचं, फवारा मारायचे असेल तो पण करू शकतात, किंवा वेंचुरी आपली याची ड्रीप असेल तर ड्रीपची पण वेंचुरी इथं ठेवून द्यायची, फडकं बांधायचं, ते पण ओढलं जातं. ज्याला पाट पाणी द्यायचंय आणि आता 5 लिटरची बुदली असेल त्याला होल पाडायचा आणि त्या याच्यावर ठेवून द्यायचा, म्हणजे ते पूर्ण पाणी त्याच्यामध्ये जाईल. मोठे झाड असेल तर त्याला ग्लास भरणे टाकून द्यायचं, म्हणजे ते पूर्ण झाडाला, कमी झाडांची संख्या, उदाहरणार्थ तुमचं कापूस आहे, ग्लास भर घ्यायचं आणि त्याला टाकून द्यायचं. हे सगळं जीवामृतचं द्रावण आपल्या पिकासाठी आणि शेतामध्ये जेवढं पडेल, मातीमध्ये जेवढं मिक्स होईल तेवढी माती तुमची जिवंत होईल. माती जिवंत झाली, जीवाणू जिवंत होतील, जीवाणू वाढले तर पीक एकदम चांगल्या पद्धतीने उत्पादन द्यायला सुरुवात करेल.
आणि तुम्हाला सांगितलं की खर्च किती झाला, 200 रुपये. 200 बनलं किती रुपयाचं, 1 रुपयाचं द्रावण. एवढं प्युअर द्रावण हे जर तुम्ही शेतात टाकणार, झाडाला टाकणार तर जीवाणू वाढेल का कमी होईल, वाढेल. आणि मग हळूहळू रासायनिक खत कमी करायचं आणि याचा वापर पिकामध्ये 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस त्याच्या वेळीच अवस्थेच्या वेळी आपल्याला याच्यात करायचं. सोपं आहे का नाही, एकदम सोपं आहे.